चालू आहे. धुळ्यामध्ये कीर्तन चालू आहे, पंढरपुराचा मालक जर कीर्तनाला येऊन हाजरी लावतोय, मग मला सांगा ना, पंढरपुराचा मालक जर धुळ्याला कीर्तनाला हाजरी लावतोय, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता किंवा आपल्या वणीगडाची सप्तशृंगी देवी किंवा इकडे जळगाव जिल्ह्यातली मनू देवी देवी येत नसेल का? पंढरपुराचा मालक एवढ्या लांबून कीर्तनाला हाजरी लावतो. माझा विश्वास असा आहे, देवी सुद्धा येऊन बसलेली कीर्तनात. आणि जर देवी आली असेल तर फक्त अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूया. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. कीर्तन चालू नाही, हिंदू कोपरे कोपरे उभा आहेत तुम्ही, या ना मग ना. कीर्तन टाइमपास ना साधन नाही हो. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझी हिंदू धर्माची संस्कृती, आणि ती संस्कृती जपायची असेल तर कीर्तनात येऊन बसायचं. हा या ना, एवढी जागा खाली आहे. अजून सोपं करून सांगू का? हे जे व्यासपीठ आहे ना, कीर्तनकार मोठा आहे की लहान आहे हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. हे हिंदू धर्माचं संतांचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठाला तुम्ही असे टच होऊन बसलात ना तर जीवनाचा उद्धार होतो. सांगतो लक्षपूर्वक ऐका. परिसाला जर लोखंड टच झालं ना, परिसाला लोखंड जर टच झालं तर परिसाला लोखंड टच झाल्याच्या नंतर परिसाचं लोखंडाचं सोनं होतं. परिसला जर लोखंड टच झालं तर काय होतं बाबा? लोखंड काय वस? सोनं. बरोबर आहे ना? लोखंड सोनं वस. पण परीस आणि लोखंड माणूस तर दोरा शिरात जर जागा राहिली तरी परीसनं नुकसान नाही वस, पण लोखंड लोखंड राहिलं. तसं हे जे व्यासपीठ आहे ना, याला असं समोर बसलं ना तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. कीर्तनकार कोण आहे त्यांना सांगे घेऊन नाही ठेव, पण संतोषनी परंपरा अशी आपण कीर्तन पुढे बसेच नाही ऐकू. कारण लपून कीर्तन ऐकल्याच्या नंतर ते तर शंकर भगवंतांना पार्वती मातेच्या पार्वती मातेला कथा ऐकवत असताना सुखमुनीने लपून कथा ऐकली ना तर शंकर भगवंत मारायला धावले होते. कथा भाग तुम्हाला माहिती असेल तर घ्या वाचून. लपून कथा कीर्तन ऐकायचं नसतं, कथा कीर्तन समोर बसून ऐकायचं असतं. का बरं? तुम्ही काय गलीमा चोऱ्या करत असता, लोक वैकिली ते ना, असं काही शेता. चला आपला 2 नंबरना धंदा आहे, लोक टोक टोक करतील, बोल बोल करतील, किंवा उधार लिहिलवाला लोक गच्ची धरली ते ना, असं बी काही शे नाही ना. समोर बसू ना, काय द्यावा नाही. कीर्तन आहे अरे काय घाबरणार? अरे कीर्तन म्हणलं की येवाल घाबरतच, पोटे पट्टच मग त्या. अरे नि बसत त्या मग कारवारी तरी ते गर्द्या करता हो. तरी ते म्हातारा असा चुकेल जर राहिना ना तरी सुद्धा चुकेल ना बटले तर अरे टाकेल बसू तरी बशी राहणार. विठायला विठायला वा वा, आत्ते समजदारी देखाडी. धन्यवाद. जे बसले त्यांचे धन्यवाद. हो, बसलेले सगळे जे उभे होते त्याच्यातून बसून गेले त्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद दादा. म्हणजे तुमले कमीत कमी मला बोलेल नाही तळमळ समजली बा. असो, काय हरकत नाही. गाव कितला का सुशिक्षित राहणार, गाव कितला का सुशिक्षित राहणार, पण एक कोपराल गटार काढणी पडस म्हणजे गाव परत गटार राजबो असं. विठ्ठल विठ्ठल
कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळीची मृदंगाला साथ करतात आमचे बंधूचाच निंबा महाराज मालपूरकर. इकडे आमचे मठाधिपती संदीप बाबा मालपूरकर, त्यांचेच बंधू आहेत आमचे अजय बाबा, ब्रह्मचारी साधू आहेत पण बाबा कीर्तनाला गायनाला उभे आहेत. पोरगी टाळलीच विषय हनुमानचे कीर्तन ऐकायला लाज वाटत काय करा नाही सर. मला ते अजून बी कळत नाही काय सांगू समाज. पोर माहितीच नाही बी गायना करता. उद्या 2 तास तुम्ही म्हणता बाबा गणच 2 वाजता. हा तुम्ही ज्याला बोलायला तो नीचच आहे ना. साऊंड सिस्टीमचे मालक साऊंड सिस्टीम छान आहे, 1 नंबर. वाजवणारे म्हणणारे महाराजही चांगले आहेत. शूटिंगवाले दादा, माझ्यासमोर 4-5 कॅमेरे लागलेले आहेत. मोबाईल राहत असते अलग राहत असावं. सगळ्यांचे धन्यवाद. आलेले तुम्ही सुद्धा मायबाप बसून कीर्तन ऐकतायत, सगळ्यांचे धन्यवाद. अभंग आहे नाथबाबांचा. अभंग आहे नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. आणि ते नाथबाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावतायत आणि सांगतायत भैया जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांच्या पैलोटांगण घालावं लागेल तर भगवंताची प्राप्ती आहे. आणि ज्यांच्या अनुषंगाने आजचं कीर्तन ते कोणी साधारण व्यक्ती नाही आहेत. प्रभू दत्तांचा जयंती येते परवाच्या दिवशी. ते पण सुरुवातचे पहिले गुरु तर दत्त भगवानच गणले जातात नाही का. हो, अत्रे ऋषी, अनुसया माता, त्यांचे चिरंजीव. कसं असतं माहितीये का, मायबापांचं पुण्य असेल तर पोरग चांगलं जन्माला येतं. मायाबाप आई बापांची पुण्य असेल तर लेकरं चांगली जन्माला येतात. हो, बोलू नका ना, जानत्या ना पोरे समायला बहिणी. मी फक्त कीर्तन लिहिले तुम्हाला पोरे समायला नाही. तुम्हाला तर समाया मी 8 समायला म्हणून म्हणा 25-30. मला आवडतं लहान लेकर काय ना, मुलं देवा घरची फुलं असतात. कसं कीर्तनामध्ये बोलल्याच्या नंतर भिक्षक येतो म्हणून तेवढा वेळ सांभाळून ठेवा. स्वतः गुरु आहे जगाचे. नवे नवे भगवंताच्या जागी पूजले जातात, भगवंताच्या आधी पूजले जातात. पण त्यांनी सुद्धा गुरु केले. कारण जन्माला आल्याच्या नंतर जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपलं जीवन सक्सेस नाही आहे. ज्यांना आपण भगवंताच्या जागी पूजतोय, गुरुदेव दत्त भगवान, दत्त भगवंताला आपण पूजतोय ना, त्यांनी तर 24 गुरु केले. किती? 24 गुरु. आणि प्रत्येकामध्ये काही शिकायला भेटलं की त्यांना गुरु करायचं. एका ठिकाणी दत्त भगवंत जात होती. एका पोरीनं, आमच्या दिदीसारखी छोटी पोरगी होती, तिनं चहा ठेवला. चहा बनवत असताना अद्रक असतं का, ते अद्रक ठेचत होती पोरगी. अद्रक ठेचत असताना ते हातातल्या बांगड्या होत्या ना, त्या बांगड्यांचा आवाज येत होता. बांगड्यांचा आवाज येत होता. पोरीला वाटलं जास्तीच्या बांगड्या, जास्त आवाज येतोय म्हणून 6, 8, 10 जेवढ्या होत्या त्याच्यातल्या निम्मी बांगड्या काढून टाकल्या. 8 असतील त्याच्यातून 4 बांगड्या काढून ठेवल्या, राहिल्या 4. आवाज येत होता. अजून त्याच्यातून 2 काढल्या तरी आवाज येत होता. मग एकच काढू दिली, 1 काढली, आता एकच आहे. मग त्या एकटीचा आवाज येत नाही. आणि तुम्हाला सांगतो बरं का, दत्त भगवंत प्रत्येकाला चांगला संदेश देतात जीवन जगण्याचा. जसं त्या हातातल्या बांगड्या 8, 10, 12 जेवढ्या होत्या ना त्यांचा आवाज येत होता. पण 1, 2 कमी करत करत हातात एकच बांगडी राहिली, ती 1 बांगडीचा आवाज यायचा बंद झाला. तुम्हाला अनुभव असेल मायावर, बरोबर आहे ना. एका बांगडीचा आवाज यायचा बंद झाला. याच्यातून आपल्याला संदेश दिला दत्त भगवंतानं. काय? नामचिंतन करत असताना सुद्धा एकांत असावा, लोकांत मध्ये नाही. कारण जास्त गर्दी मासा खटकावच.
नामचिंतन करायचं असेल ना तर त्याच्यासाठी एकांत महत्वाचा आहे. एकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होतं, लोकांत मध्ये नाही. लोकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होतच नाही. कारण जेव्हा वृंदावन मध्ये ते साधू चर्चा करत होते त्या चर्चेत मी बसलो ना, आमचे बाबा आहेत, त्या बाबांना सांगितलं, म्हणलं बाबा आम्हाला मोठा कार्यक्रम करायचा आहे महाराष्ट्रामध्ये, चला ना. बाबा म्हणले मी महाराष्ट्राला येतच नाही. म्हणलं का बर? मला वृंदावन सोडायचं नाहीये. म्हणलं बाबा काहून सोडत नाही वृंदावन? कसं आहे ना महाराज, महाराष्ट्रामध्ये फिरायला जर निघालो ना तुमच्याकडे तर महाराष्ट्रातल्या लोकांचं गाराणं असतं, महाराज जाऊ द्या हो, दाखाओ पोऱ्या म्हणा, 31 वरीच नाही का कुठे पोर होईल ते दाखाओ. जर लगीन वही जायले मग सांगतात महाराज 3 वरीस घ्यात लगीन लिहायचं लेकरू बाय काहीच नाही. काही हेच का तुम्ही असं कोणी विचारत नाही. महाराज तुम्ही नित्य भगवंताचं नामचिंतन करतात, भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय या किंवा भगवंताशी माझं नातं कसं जुडेल हे कोणीच विचारत नाही. विचारतील तर काय, महाराज घर मानावरा गण कमाय म्हणा पण रुपया हात मारात नाही. काय सांगतात तुम्ही? संसारातल्याच गोष्टी सांगतात ना, संसारातल्याच गोष्टी सांगतात. हो महाराज पोरे सोरे काय वैर येणार नाही, काहीतरी दे का. हो मी काल पण बोलता बोललो, आपण देवाकडे मागताना सुद्धा काय बी मागतास येडाच सारखा, काही पण मागतास. काय मागतास तुम्ही? विकू थोडा कमी कमी, फक्त गायनाच्या वेळेस विकू द्या, बोलताना विकू कमीच ठेवा. तुम्ही देवाकडे मागणी मागतात. काय मागता तुम्ही देवाकडे? मंदिरात गेल्याच्या नंतर देव सांगतात देवबा मन सुन बायले काहीच होत नाही रे भाऊ, 3-4 वरीस घेतलं गेले, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. काय म्हणतात तुम्ही? काहीतरी कुत्र मांजर होऊ दे. तुम्ही देव पाहिनच कुत्र मांजर मागेले म्हणशील, ते काय करस माहितीये का? जन्मालू नका असं फिरतं होय ना का, मांजेने जर डोळ्याला पिलेच नाही कुत्रान माया का अर्धी रातलं बुकत फिरत. तुम्हीच मागेले कुत्र मांजर, तडे देव काय केली? तुम्हाला मागा मग चुकाय घे ना, बरोबर आहे का नाही? मागताना सुद्धा हुशारीन मागाव. हा असं बोलतो थोडं हो माय खरं हा नाही खरं बोला ना, जे का तरलेस मी विकेला नाही खरं बोला ना. भैया दादा ना सारा दिन चांगलं गोमाल देईल. पुरा वांदर मग दिवाला आले तुम्ही ऐन टाइम, काय हरकत नाही. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी एकांत असावा हा माझा विषय होता. लोकांमध्ये भगवंताचं नामचिंतन होत नाही. बाबांनी सांगितलं भैया जर महाराष्ट्रामध्ये आलो ना, महाराष्ट्रातले लोक फक्त दुःख सांगतात. मी जर नामचिंतन करत असलो ना तरी सुद्धा महाराष्ट्रातले लोक मला संसारात अडकवतील, जरी ब्रह्मचारी असेल तरी पण. मग म्हणलं वृंदावन मध्ये राहण्याचा फायदा काय आहे? तर वृंदावन मध्ये राहण्याचा फायदा असा आहे, येणारा जाणारा माणूस आपला परिचयाचा असो की नसो, तो आपल्या ओळखीचा असो किंवा नसो, रस्त्यानं चालत असताना समोरचा व्यक्ती दिसल्याच्या नंतर त्याच्या मुखातून नाव निघतं, भैया राधे राधे, दीदी राधे राधे, बाईजी राधे राधे, लाला राधे राधे. म्हणजे आपण जर संसाराच्या विचारात भडकटलो ना तरी सुद्धा चालणारा माणूस आपल्याला नामचिंतनाकडे वळवतो. हा तिथला फरक आहे, हा तिथला फरक आहे. म्हणून तर बांगडींचा आवाज येत होता ना, सगळ्या बांगड्या काढल्या, फक्त हातात एकच बांगडी राहिली. त्या बांगडीतून आवाज आला नाही तेव्हा दत्त भगवंत सांगतात नामचिंतन करायचं असेल तरी एकांत असावं. आणि जिथं जिथं एकांत आहे तिथंच दत्त भगवंत आहे. विठ्ठल अभंगाई नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय, भैया जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतात, संतांच्या पाय लोटांगण घालावं लागेल तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती. अन्यथा एवढा भगवंत सोपा नाही का तो सहज भेटेल तुम्हाला. देवाची प्राप्ती करायची असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील तर देवाची प्राप्ती होईल. मग
उदाहरण म्हणून सांगेल, देवाची प्राप्ती करण्यासाठी भगवंताला भेटायचं असेल तर अगोदर संतांना भेटावं लागेल. मग उदाहरण म्हणून सांगतो, डॉक्टर साहेबांना जर भेटायचं असेल तर अगोदर आपल्याला कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं. जर प्रिन्सिपल साहेबांना भेटायचं असेल, सरांना भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. आमदार साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर PA ला भेटावं लागतं. मग मला सांगा, प्रिन्सिपल साहेबांना सरांना भेटायचंय तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. डॉक्टर साहेबांना भेटायचं अगोदर आपल्याला कंपाऊंडर दादांना भेटावं लागतं. आमदार साहेबांना भेटायच्या आधी आपल्याला PA ला भेटावं लागतं. मग इथं तर जगाच्या मालकाला भेटायचंय, मग मध्ये कोणीतरी पाहिजे का नको? मध्ये कोणीतरी, तर ते आपल्याला तिथपर्यंत नेतील. अजून उदाहरण म्हणून सांगतो, चंदनाचा सुगंध खूप छान आहे, खूप चांगला, पण चंदनाचा सुगंध आपल्या नाकापर्यंत पोहोचवणारी हवा आहे. जोपर्यंत हवेची झुळूक आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत चंदनाचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग चंदन कितीही सेंटेड असेल पण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते हवा. जोपर्यंत हवा येत नाही तोपर्यंत चंदनाचं महत्व नाही. तसं जोपर्यंत आपल्या जीवनात संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. इतकं समजावून सांगणारे नाथबाबा. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालेलं, शांती ब्रह्मपद प्राप्त झालेले नाथबाबा. जेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. जसं की तुमच्याकडे समजा नगरसेवक बिनविरोध निवडणं, समजा, फक्त समजा साडे सांगणार तसं वा नाही दुळा मा समजा सांगणार. समजा जर तुमना प्रभागना नगरसेवक बिनविरोध होईना, सांगताना तुम्ही म्हणशाल आमच्या प्रभागचा जो उमेदवार आहे ते बिनविरोध झालेले आहेत. तुमच्या सांगण्यामध्ये बिनविरोध आहे, शब्द त्यांना बिनविरोध आहे, पण मला सांगा त्यांना विरोधक नाही का? मग सांगताना तुम्ही बिनविरोध सांगतात, मग त्यांना विरोधक नाही का? लकीदास साहेब, विरोधक नाही का? असतातच. माणूस कितला का चांगला राहा ना, त्यांना किडा पाडणारा राहत असत. काय मत आहे यावर तुमनं? काकाश्री काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना? मी जे सांगतोय ते बरोबर आहे ना? तुमले समजेला ना म्हणणं? सांगताना आमदार नगरसेवक बिनविरोधी भावना गावना, नगरसेवक बिनविरोधी, पदवी सुद्धा देताना बिनविरोध नगरसेवक. मग त्यानं कोणी विरोधक नाही का? बिनविरोध होईल नगरसेवक न सुद्धा नगरसेवक व्हानंतर 2 दिन मासा राऊंड मारालो की कोपरे चावतात. मला तो अजिबात चालत नाही रे, पण भाऊसाहेबमुळे ऐकणं पडलं, म्हणजे त्याचा सुद्धा विरोधक आहे कोणीतरी. बरोबर आहे की? मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्या लोकांना पचलं असेल का? काही लोकांच्या पोटात दुखत होतं ना. मग नाथबाबांना राग आला पाहिजे, शांती ब्रह्म नाहीत राग आलाच पाहिजे. हे पद खोटं ठरवायचं आपल्याला. एक भाऊने नाथबाबांना अंगावर थुंकाणं सुरू कर दिलं. नाथबाबांच्या अंगावर थुंकला 108 वेळेस. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज वरती सुद्धा नाही बघितलं. नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली. येऊन नाथबाबांचे पाय धरले, सांगितलं बाबा किती हो शांती तुमच्या अंगी, किती शांती, किती शांती, किती शांती. आणि हा नाथबाबांचा संदेश आहे लोकांना. जीवन जगायचं असेल ना तर शांतीचा मार्ग. हो, सध्या लोकांना सांगायचं काय, कितीही ज्ञान ओतलं तरी सुद्धा पालत्या गड्यावर पाणीच. खर तर आपली ही भूमी म्हणजे राजे छत्रपती शिवरायांची. बऱ्याच गोष्टींचं नियमाचं उल्लंघन होतं इथं. एवढं कीर्तनकार सांगतात, घरामध्ये काही लोक सांगतात, काही शिकाडतात नाही म्हणे. शिंवणारा सत्यानाश. तुम्हाला सांगतो, कालच्या दिवशी मी गेलो डोंगराड्याला. तात्या या मधल्या पोरांना बसून घ्या ना. बसायला असले त्या कुदी राहणार, त्यांना खंत नाही, पण ते आराया बी मार राहणार.
हे राजा हो, बसा रे. काय उपाधी हो? पहिले सांगितले पाहतो कीर्तने असं तुम्ही सांगेल ना काही असले कीर्तने बापल्या त्या ते मला गोंधळ समजिरा घरघरात फिरा ना ओ भाऊ कीर्तने रे काका असले प्रसाळा बोलतो का थोडंफार मी सहनही करून घेतो पण मला सांगायला आवडेल की भैया लहान लेकरांना लहानपणापासून संस्कार दिले गेले पाहिजे कारण लहानपणी दिलेले संस्कार ते आपल्या मनात राहतात रुजलेले असतात म्हणून लहानपणी जे नियम आहेत ना ते शिकवायचे लेकरांना आणि नाही शिकवल्याचा परिणाम बघायचा असेल तर मग आता आपल्याला तो त्यांना मोकळीकता द्या पण किती द्यायची प्रमाणाच्या बाहेर दिल्याच्या नंतर त्याचा दुष्परिणाम बाहेर येतो जसं दुष्परिणाम बाहेर येतो तो कसा आत्ताची घटना घडली संस्कार नसल्याचा परिणाम आहे 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतो 24 वर्षाचा पोरगा बलात्कार करतो महाराज किती मोठी शोकांतिका घरातलं वातावरण नाही ना अरे प्रत्येक बाप पोरीला सांगतो बेटा अगं बाहेर फिरतय ना सांभाळून पोरं चांगले नसतात बरं पोरं चांगले नसतात ते सांगणाऱ्या मायबापांना मी विनंती करेल जे पोरीला शिकवतात ना की पोरं चांगले नसतात हीच गोष्ट पोरांना शिकवा बेटा पोरीचं नाव घेणं चांगलं नाही ज्या रस्त्यानं जाणाऱ्या पोरीला तू छळतोय ना त्या रस्त्यानं कदाचित तुझी बहीण सुद्धा जाते हे शिकवून दिली पाहिजे 3.5 वर्षाच्या पोरीवर एका नराधमाना बलात्कार केला खंत वाटते महाराज शोकांतिका आहे शोकांतिका कधी कधी काय प्रशासन होतं काय शासन होतं महाराज राजा छत्रपती शिवरायांनी एका व्यक्तीनं फक्त बाईला वाईट नजरेनं बघितल्याच्या नंतर जागीच शिक्षा जागीच वेळ नाही खर्च केला दोघं हात तोडले आणि ते पण डायरेक्ट मारलेही नाही दोघं हात तोडले का दोघं पाय तोडले का तरफडत होता तुटलेले हातपाय तरफडत होता या संदीप दादा साहेब तुषार काका साहेब वाव या काका साहेब या आमचे तुषार काका पण आलेत आमचे संदीप दादा साहेब त्यांचं पूर्ण मित्र परिवार 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला महाराज शोकांतिका आहे त्या पोरीवर त्या नराधमाने एक वेळेस बलात्कार केला अत्याचार झालेला तेवढ्यावर थांबलेला नाही 3.5 वर्षाच्या पोरीच्या तोंडावर दगड टाकून तिला ठेचलं महाराज काय राक्षस वृत्तीचा मुलगा असेल काय राक्षस वृत्तीचा नराधम असेल कदाचित त्याला त्याच दिवशी जर का समाजाच्या ताब्यात दिला असता समाजाने त्याला सबक शिकवला असता पण कुठंतरी लहान थोडी मोठा घास होत असेल मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो पण प्रशासनाला माझा प्रश्न आहे 3.5 वर्षाच्या पोरीवर अन्याय झालेला अत्याचार झालेला आहे अरे त्या पोरीच्या मायबापांना तिच्या काका बाबांना उपोषणाला बसावं लागतंय ज्यांचा काळजाचा तुकडा गेलाय ते उपोषण करताय ज्या नराधमाना बलात्कार केला त्या नराधमाला शासन जीव घालतंय किती मोठी शोकांतिका त्याचं रक्षण केलं जातं आणि हे न्यायाची भीक मागायला बसलेत महाराज याच्यापेक्षा अजून काय शोकांतिका पाहिजे कुठं चुकतंय आपलं चुकतंय कुठं आपलं कुठंतरी मायबापांना विनंती असेल पोरींना संस्कार देतात तेवढे संस्कार मुलांना सुद्धा दिले पाहिजे प्रत्येक पोराला संस्काराची गरज आहे एखादा मित्र जर एखाद्या पोरीचं नाव घेत असेल दुसरा मदत करतो त्याला हेल्प करतो पण मी त्याला विचारतो दादा ज्या मित्राला तू नालायकपणामध्ये मदत करतो कदाचित तो तुझ्या घरात सुद्धा किडे पाडेल कारण तू सपोर्ट करतोय भगवंत फिरून आल्याशिवाय राहत नाही
कारण कर्म माणसाला चुकत नाही. हा, तुम्ही जे पेरणार आहेत ना तेच उगवणारा. तुम्ही जे पेरणार आहेत तेच उगवणारा. 24 वर्षाचा मुलगा, त्याला बालिक पण म्हणता येणार नाही ना, लहान आहे असं म्हणता येणार नाही. 24 वर्षाचा मुलगा. हा, अहो अगोदर असे लोक होते महाराज, दुसरी जातनी बाईले जरी बहीण म्हणा ना तरी मरानंतर शेवटनी बोयावणी तू बाहुले जाय. जातनी बी नाहीये, नातामा फक्त मानेल बहीण आहे तरी मरण टाइमले शेवटनी बोयावणी तो मानेल बाहुले जाय. आते आते कितले परिणाम वाईट वेगळा नाही सगळं. रक्तानी नाही, जातनी नाही, दुसऱ्या जातनी बाईले जरी बहीण मारणा तरी सुद्धा तिने शेवटली बोवावणी तो बाहुले जाय. आणि आते चुलत काका पूर्णी संगे चुलत भावना, चुलत भावना लपड, सगळी चुलत बहिणी संगे भावना लपड. लाज वाटते हो. अरे आपला धर्म आहे, राजे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. कल्याणच्या सुभेदाराची सोन मावळ्याने उचलून आणल्याच्या नंतर सांगितलं, अरे परस्त्री आपल्यासाठी आपली माय, आपली बहिणा जरी आपली दुश्मनाकडची असेल पण ती परक्याची असली ना तरी सुद्धा आपली माय बहीण. महाराज परक्याच्या बाईला आहेर करून पाठवली. ही आपली राजे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. ही शिकवण तुकोबरायांची शिकवण आहे संतांची. जाई व तू माती न करीचा, याच आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुकोबरांची ती शिकवण आहे. परस्त्री आमच्यासाठी माय, आमची बहिणा. ते विचार तुम्ही रुजवले पाहिजे. हो, आणि कदाचित काही लोकेजले असं वाटस मी दुसऱ्यांकर मा किडा पाड राहणार येडा देवका डोळ्यालाही बसेल का तू तथा किडा पाड, तुना घर दुसरा बाजार करीन निघ जाय. तू समजाव बी नाही. मन जरा खरं बोलणारच लोकेले पचत नाही. आणि खरं बोलाल गवना बहिणी सोन, खरं बोलाल गवना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही असं. खरं लोक पचाडतात नाही. आपल्या असं वाटत मी बोलता झेंडा लाई रे. हो, लक्षात ठेवायचं. करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. लोकांना आजही काही लोकांना जगता येत नाही. काही लोकेशले असं वाटत आमना धकी राही ना बा, आम्ही धकाट राही ना काय का बट रे भाऊ. ज्या किडासले मासा खास ना पाणी मा एक दिन आज खास ना पट धरण आटायचास नदी आटायचास आणि त्याच मासासले किडा खातास पायी प्रत्येक नियस. हा, असा विचार नाही करा ना म्हणत की राहिना. भगवान नाही चक्र गोलशे बट असा नंबर लागेल. आणि कुठं तरी चुकतंय ना आपलं खानपिन मा चुकाय राहिना. थोडं माफी मागच बर का बहिणीस. तुमले असं वाटीन का रविकिरण महाराज इथलं उघड का बोल राय.